बहिणीच्या वाढीव निधीबाबत अजित पवारांनी एक मोठं विधान केलंय। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असं अजित पवार यांनी म्हटलंय। सरकारची आर्थिक स्थिती सुधारली की हे 2100 रुपये देऊ। सगळी सोंग करता येतात पण पैशांचं सोंग करता येत नाही। 1500 रुपये तुम्ही देता, 2100 रुपये द्या ना। मी नाही म्हटलेलं नाही। मी ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला 2100 रुपये देणार आहे। पण आता मी सगळा हिशोब केला। तुम्ही जसं तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसं मला राज्याच्या 13 कोटी जनतेचा 365 दिवसाचा हिशोब लावावा लागतो। जे सरकार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालूच ठेवणार आहोत। महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे। आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचा आम्ही ठेवलेला आहे। आणि 2100चा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे ते त्यानिमित्ताने घेईल। जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे तसं 2100चं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही आणि लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आनंद महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून असंच चालू राहील। मात्र विरोधकांकडून याच मुद्द्याला धरून वारंवार टीका केली। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आणि मोठी अपडेट या ठिकाणी समोर येत आहे। नुकत्याच 2100 रुपयाच्या हप्त्याबद्दल राज्य सरकारने माहिती दिल्यानंतर म्हणजेच 2100 रुपयाच्या हप्त्याची अपडेट दिल्यानंतर राज्य सरकारकडून पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार असल्याचा या ठिकाणी हा जो सूचना आहे ही राज्य सरकारकडून मिळत आहे। तर काय बातमी आहे, काय सविस्तर अपडेट या ठिकाणी असणार आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की तुम्ही म्हणजेच कोणकोणत्या महिला या योजनेसाठी म्हणजेच 3000 रुपयासाठी पात्र ठरणार आहेत आणि कोणत्या तारखेला हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे। ही सविस्तर माहिती बघूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्कीच दाबायचा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी मिळत राहतील। तर या ठिकाणी बातमी काय आहे, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे म्हणजेच ज्याही कुटुंबामध्ये तुम्ही आहात त्या कुटुंबाचे वार्षिक संपूर्ण उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत म्हणजेच 2,50,000च्या आत असेल अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली होती। या योजनेबाबत आता मोठी अपडेट या ठिकाणी समोर येत आहे। म्हणजेच या 3000 रुपयाबद्दलची मोठी अपडेट सरकारकडून समोर येत आहे। त्यामध्ये काय आहे की ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी ज्या महिला आहेत म्हणजेच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येतात। गेल्या वर्षी या ठिकाणी जुलै महिन्यापासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली होती। आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकूण 9 हप्ते या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे। मात्र आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 15,000 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये करण्यात आलेली होती। परंतु त्याबद्दल अजूनही देखील कोणत्याच महिलांच्या खात्यामध्ये अजून देखील 2100 रुपयाचा हप्ता आलेला नाही। म्हणजेच सध्या या ठिकाणी अजितदादा पवार म्हणजे जे राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यांनी याबद्दलची अपडेट दिलेली आहे की राज्याची जी आर्थिक स्थिती जर सुधारली तरच महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता हा वर्ग करण्यात येणार आहे। म्हणजे जर आर्थिक परिस्थिती जर राज्याची सुधारली तरच महिलांना हा महिन्याचा हप्ता 2100 रुपये करण्यात येईल अशी अपडेट आपले जे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी दिलेली आहे। दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं। महायुती पुन्हा एकदा राज्यामध्ये सत्तेत आली। मात्र या योजनेतील लाभार्थी महिलांना अजूनही जसे सांगितल्याप्रमाणे अजूनही 1500 रुपयेच देण्यात येत आहेत। 2100
रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्व महिलांचे, सर्व राज्यातील जेवढ्याही महिला आहेत त्या महिलांचे लक्ष लागून आहे की 2100 रुपये आमच्या खात्यामध्ये केव्हापासून येणार आहेत. हे सर्व महिला या ठिकाणी याची वाट पाहून आहेत. परंतु यावर अजूनही सरकारची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही की आम्ही या तारखेपासून 2100 रुपयाचा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत. याबद्दल कोणतीही अपडेट नाही आहे. परंतु त्यांनी सांगितले की जेव्हा राज्याची परिस्थिती सुधारणार तेव्हाच 2100 रुपयेचा हप्ता हा चालू करण्यात येणार आहे. याकडे आता राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मात्र तुर्तास तरी आता सध्या तरी 2100 रुपये मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. तसेच संकेत आपले जे अर्थमंत्री आहे अजित पवार यांनी दिलेली आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही 2100 रुपये देऊ अशी घोषणा देखील, असं त्यांनी आपल्या विधानसभेमध्ये सुद्धा म्हटलेले आहे की आर्थिक परिस्थिती सुधारली की 2100 रुपयाचा हप्ता हा सर्व महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. मात्र आता या योजनेवर बोलताना भाजपा नेते परिणय फुके यांनी मोठं अपडेट 3000 रुपयाची जेही अपडेट आहे याबद्दल मोठं वक्तव्य केलेलं आहे. ते आता पुढे जाणून घेऊया काय वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही किंवा तुमचे पैसे यामधून काटले जाणार नाहीत. ही सुरूच राहणार आहे. या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद देखील केलेली आहे. 2100 काय 3000 रुपये देऊ, ते असे म्हटले की तुम्हाला 2100च काय, तुम्हाला 3000 रुपये देऊ पण थोडा वेळ थांबावे लागणार आहे. जे 2100 रुपयाची जो हप्ता तुम्हाला मिळणार होता त्याऐवजी तुम्हाला 3000 रुपये देऊ पण तुम्हाला थोडं थांबावे लागेल, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते? 2100 रुपयासाठी तुम्ही थांबू नका म्हणत आहे, पण 3000 रुपयासाठी तुम्ही थांबा, तुम्हाला काही वेळानंतर 3000 रुपयाचा सुद्धा महिना चालू करण्यात येईल. याबद्दल तुम्हाला काय वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तुमचे मत काय आहे याबद्दल, की तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता लगेच आता चालू झाला पाहिजे, एप्रिल महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आला पाहिजे, की तुम्ही 3000 रुपयासाठी वाट पाहू शकता, हे तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. या ठिकाणी सोबतच मी तुम्हाला दाव्याने सांगतो, ते मंत्री म्हणत आहे, मी तुम्हाला दाव्याने सांगतो की 2100 नाही तर 3000 रुपये देऊ पण काही दिवस थांबावं लागणार. आमच्या लाडक्या बहिणींचा आमच्यावर विश्वास आहे. त्यांनी आम्हाला या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आहे. सर्व बहिणींचा ज्या अर्थी विश्वास आहे त्या अर्थीच त्यांनी त्यांना निवडून दिलेले आहे. त्याची परतफेड त्यांना करावी लागणार आहे असे ते सांगत आहे. 1500 रुपये सुरू ठेवणार आहोत, यामध्ये कोणताच बदल करण्यात येणार नाही. आणि पुढे जसजशी राज्याची परिस्थिती सुधारेल तसतसे 2100 रुपये देऊ आणि आणखी त्यामध्ये 1500 रुपयाची वाढ करून 3000 रुपयाचा जो हप्ता आहे, सध्या 1500 वरून पुन्हा 1500 वाढवायचा आहे, 3000 रुपये देऊ असं त्यांनी परिणय फुके यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता महिलांना वाढीव पैसे कधीपासून मिळणार हे अद्यापही स्पष्ट नाही, परंतु त्यांनी सांगितलंही की पुढे दिवाळीपर्यंत तुम्हाला 3000 रुपयाचा हप्ता देखील सुरू होऊ शकतो. याबद्दलची ही अपडेट आहे. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. धन्यवाद.